सर्वांना सलाम. परमेश्वरामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना हॅपी शाबात. परमेश्वराचा गौरव करण्याअगोदर आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराचे गीत गाऊया. धन्यवाद 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 येशू तुझ्यावाला धन्यवाद येतोस. तुझी हुक्कामात राजा सुंदरसा वेळ आणि काळ दिलास राजा. शाबाताच्या दिवशी बाप्पा आम्ही प्रत्येकाला तू एकवट केलं सुक्का मानतो बाप्पा. या ऑनलाईन सहभागितेमध्ये बाप्पा, प्रार्थनेमध्ये बाप्पा तू आम्हाला घेऊन आलास राजा. अशाच प्रकारे प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर बाप्पा. जे लोक बाप्पा आज जोडले जातात राजा, त्या प्रत्येकाला आशीर्वाद देवा. जे स्तुती गायन बाप्पा आज आम्ही करू राजा, ते देखील तू मान्य कर राजा. माझी प्रार्थना ऐकली हुक्का मानतो बाप्पा. येशूच्या नावात मागतो म्हणून नाही. आमेन. ये दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. हे दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है. उस चारगाह से हम सब आए, हम तो सना के हम गीत गाए. रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. नामे खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है. रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा के असर से यही सिलसिला है. उस पर ईमान धरो, उसके घर आ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. हे दुनिया के लोगों ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. वचन वाचूया. मत्तेयाचा 5वा अध्याय 13 ते 16 वचनातून बघूया. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली
तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून नाभाखाली ठेवत नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. आमेन. आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या राजा. ओ ख्रिस्ता 6 दिवस सांभाळून पुन्हा एकदा माझ्या राजा तू विचारण्यामध्ये आम्हाला घेऊन आला माझ्या राजा. तुझ्या नावाला धन्यवाद, तुझ्या नावाला बरं मानतो माझ्या राजा. ओ ख्रिस्ता मी प्रार्थना करतो ख्रिस्ता. होय होय माझ्या राजा. हे ऑनलाईन सभा चालू असताना माझ्या राजा. ओ ख्रिस्ता जे संदेश ऐकत आहे माझ्या राजा. ओ ख्रिस्ता त्या प्रत्येकाचं अंतकरण बदल माझ्या राजा. या वचनाद्वारे माझ्या राजा त्या प्रत्येकाने बदलाव माझ्या राजा. तुझ्या आत्म्या तुझ्या मायात त्यांनी वाढावं असंच तुकडं म्हणू ख्रिस्ता. या देशामध्ये जो कोणी व्यक्ती आजारते माझ्या राजा, होय माझ्या राजा त्या व्यक्तीला बरं कर माझ्या राजा. ओ ख्रिस्ता त्याला तुझ्याकडे घेऊन येण्यास तू सहाय्य आणि मदत कर ख्रिस्ता. प्रार्थना येशू तुझ्या प्रिय आणि गोड नाव मागतो म्हणून तो आहे. आमेन. एक गीत गाऊया. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, और देखेगा सारा जहां, और देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. मेरा यीशु रहता वहाँ. मेरा यीशु रहता वहाँ. धन्यवाद. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज आनंद वाटतो या ठिकाणी. पुन्हा एकदा परमेश्वराने तुम्हाला मला प्रत्येकाला या ऑनलाईन सभेमध्ये एकत्रित आणलेले. आजही लॉकडाऊन आणि पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची चिन्ह आहेत. मात्र आपली भक्ती जी आहे ही कायम चालू राहणार आहे ऑनलाईन. आणि तुम्ही बरेच जण सहभागी होत आहेत त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर जे ऐकते जे कोणी ऐकणार आहे त्या प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि आज पुन्हा एकदा त्याच्या शाबातामध्ये 6 दिवसात सांभाळून पुन्हा एकदा परमेश्वराने या ठिकाणी आणलेले. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूमध्ये तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. आज आनंद वाटतो या ठिकाणी की पुन्हा एकदा देवाचं वचन सांगण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे. आणि खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगलं करत असतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची प्रभूमध्ये मी स्वागत करतो. आज जे वचन आपल्या पुढे आलेले सुंदरसं वचन आहे आणि आपल्या प्रत्येकाला मीठ असं संबोधण्यात आलेले. आपल्या प्रत्येकाला म्हणजे ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे किंवा जे ख्रिस्ती जन आहे त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही जगाचे मीठ आहात असं म्हणतो. आणि त्यानंतर लगेच सावध व्हायला सांगितलेले. कारण वचन असं सांगते की जर मिठाचा खारटपणाच जर गेला तर त्याला खारटपणा पुन्हा कशाने. आणि ते रस्त्यावर टाकण्यात येईल आणि पायाखाली तुडवल्याशिवाय त्याचं कुठलाच उपयोग त्या ठिकाणी नाही. वचन जे आहे बऱ्याच वेळाला आपण त्या वचनांचा नीटसा विचार करत नाही. परंतु जर वचन आपण पाहिलं
तत्सेकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 12 वचन. तर त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगते, तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. आणि मग जर देवाचे आपण निवडलेले, ज्याने आपल्याला निवडलेले, जर परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडले, तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार, नेमका निवडणारा कसा आहे. आपल्याला जो निवडतोय, आपली जो निवड करतोय. कारण वचन जर पाहिलं आपण, योहानाचा 15वा अध्याय 15-16 वचन जर पाहिलं, तर त्या ठिकाणी सांगितलेले, मी तुम्हाला निवडलेले नेमलेले, तुम्ही मला निवडलेले नाही. म्हणजे आज जे तुम्ही मोबाईल चालू केलेला आहे, संदेशाकडे नजर टाकलेली, संदेश तुमच्या कानावर पडतो, आणि हे सगळं ज्यावेळेला घडून येत राहिलेले, कुठंतरी येशू तुमचं मन त्याच्याकडे केंद्रित करतो. म्हणजे येशूची निवड आपल्यामध्ये आहे. पण ही जी निवड आहे, ही निवड टिकली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. जर परमेश्वराने तुम्हाला निवडून घेतलं, जर प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला निवडले, तर देवाचं वचन या ठिकाणी सांगते, मग तुम्ही पवित्र देवाचे निवडलेले लोक आहात. म्हणजे अर्थातच जगातून तुम्हाला निवडून घेतले. आणि जर परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची निवड केली, तर तुम्ही सामान्य माणूस नाही, तुम्ही सामान्य व्यक्ती मुळीच नाही. मग हा जो आपल्याला निवडणार आहे परमेश्वर, हा जो आपल्याला निवडणारा प्रभू येशू ख्रिस्त, हा नेमका कसा आहे. जर आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये 4था अध्याय 11-12 वचन जर पाहिले, 10-11 वचन जर पाहिले, तर त्याच्यामध्ये असं सांगितले, तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमस्कार घालतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझे आहे, असे म्हणून घ्यावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. या ठिकाणी येशू ख्रिस्ताची पात्रता या शास्त्रलेखामध्ये, या वचनामध्ये त्याची पात्रता, प्रभू कोण आहे. आणि तिथं देवाचं वचन सांगते, हे आमच्या प्रभू, गौरव, सन्मान व सामर्थ्य हे तुझे आहेत, असे म्हणून घ्यावयास तू योग्य आहेस. नंतर जर 5वा अध्याय जर पाहिला, प्रगटीकरणाचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून जर पाहिलं, तर शिक्क्याबद्दल ते सांगितलेले, आणि तिथं त्याची पुन्हा पात्रता, तो पात्र कसा आहे हे त्या ठिकाणी सांगितलेले. तिथं देवाचं वचन सांगते, हे पुस्तक
किंवा त्यात पाहावयास योग्य असा कुणी आढळला नाही, म्हणून मी फार रडलो. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला. तो त्याचे 7 शिक्के फोडून पुस्तक उघडावयास योग्य आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी ही आणि वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे 7 आत्मे होते. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. त्याने ते पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील मंडळाजवळ विणा व धुपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहे. ते नवे गीत गातात ते असे, तू पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहे. म्हणजे जी पात्रता देवाचं वचन या ठिकाणी सांगते की हा जो प्रभू आहे, हा जो येशू आहे, ज्याने रक्त सांडले, जो बदलेला कोकरा, तो सगळ्या गोष्टी करण्यास पात्र, योग्य आहे. त्याच्याशिवाय योग्य कुणीच नाही. योहानाला तो दृष्टांत दाखवलेला होता 7 शिक्क्याबद्दल जे पुस्तक होतं. आणि त्या ठिकाणी त्या स्वर्गाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी उघडाव्यास कुणी नाही म्हणून योहान त्या ठिकाणी रडत होता. त्याला दृष्टांत दाखवतो. पण त्या वडील मंडळातील 24 वडिलातील एक जण म्हटला, रडू नको, कारण बदलेला कोकरा ते पुस्तक उघडाव्यास समर्थ आहे, योग्य आहे. मग हा जो प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला आपली निवड, ज्यावेळेला तुम्हाला निवडतो त्यावेळेला मला निवडतो. त्यावेळेला मात्र जर आपण विचार केला, आपली निवड सार्थक ठरविण्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजे, आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण वचनांकडे जेव्हा आपण येतोय, मत्तेयाचा 5वा अध्याय आणि 13 ते 16 वचन, त्या ठिकाणी सांगितले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. म्हणजे तुमच्यामध्ये रुचकरपणा आहे, तुमच्यामध्ये रुची आहे, आणि म्हणून तिथं देवाचं वचन सांगते तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण लगेच त्या ठिकाणी पण हा शब्द आलेला आहे आणि देवाचं वचन असं सांगते, जर हे मिठाचा जर खारटपणा निघून गेला तर त्याला खारटपणा पुन्हा कशाने येईल, पुन्हा त्याच्यामध्ये चव कशाने येईल. मग ज्यांची निवड झालेली त्यांच्यासाठी हा इशारा आहे. कारण तेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 23 ते 25 जर वचन जर पाहिले तर त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं, प्रभूच्या आगमन समयी ज्यावेळेला येशू पुन्हा जगामध्ये त्यावेळेला तुमचा जीव, शरीर, आत्मा निर्दोष याचा सांग राखला गेला पाहिजे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला जे पावित्र्य भेटलेले किंवा ज्या प्रभूने आपली निवड केलेली आहे, ज्यावेळेला आपण पापाच्या खाईमध्ये होतो त्यातून ओढून आपल्याला बाहेर काढलेले, आपल्याला त्याच्याजवळ घेतलेले, आणि त्याची इच्छा आहे की आपण ज्या मार्गावर येशू स्वतः चाललेला आहे
संगीतकाराच्या पुस्तकाबद्दल आपण पाहिलं तर तिथं 5 पासून वचन आहे, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. म्हणजे अशी जी विचारांची शक्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होती ती तुमच्यामध्ये असो. मग ती शक्ती कोणती किंवा ते विचार कोणते? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही. ज्यावेळेला परमेश्वराने त्याची निवड केली आणि ह्या जगामध्ये पाठवण्याची योजना तयार केली, कारण जगामध्ये पाप वाढलेलं होतं. पापापासून लोकांना सोडवायचं होतं, पापापासून लोकांना मुक्ती द्यायची होती. आणि आतापर्यंत म्हणजे प्रभूच्या येण्याच्या अगोदरपर्यंत लोक प्राण्यांचा बली देऊन त्याचं रक्त सांडून पापाची शुद्धी झाली असं समजत होते. म्हणून परमेश्वराने येशूला सांगितलं तुला मानवामध्ये तुला जन्म घ्यावा लागणार आहे. मग मानवामध्ये जन्म जर घ्यायचं तर मानवातून ज्या स्त्रीची निवड केली म्हणजे येशूच्या आईची निवड केली. लुकाचा 2 अध्याय जर पाहिला तर ज्या मरियेच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त वाढवण्यात आला, ज्या उदरामध्ये त्याची वाढ झाली, मुळात जर आपण त्याचं वर्णन किंवा त्या मरियेबद्दल जर आपण पाहिलं तर ध्यानात ठेवा तिची निवड करताना म्हणजे चांगल्या स्त्रीची किंवा धन्य स्त्रीची, आशीर्वादित स्त्रीची, जी परमेश्वराच्या मार्गाप्रमाणे चालते, जी पवित्र आहे अशा कुमारीची त्या ठिकाणी निवड केली. म्हणजे जर परमेश्वराच्या बाबतीत जर आपण विचार केला, विशेष करून ज्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार, मग तिथं नेमकं प्रथम जे स्थान मिळणार आहे किंवा 12 वंशातून जे निवडले जाणार आहे, ज्यांना अति धार्मिक असं आपण म्हणूया, तिथं जर प्रगटीकरण याचा 14वा अध्याय जर पाहिला तर तिथं त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तिथं सांगितलेलं आहे 3ऱ्या वचनापासून ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील यासमोर जसे काय एक नवे गीत गात होते, ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 144,000 लोक याशिवाय कोणाला शिकता येत नाही. आता यांची जी निवड झालेली, ही निवड कशी झालेली ती आपण पाहणार आहोत. हे स्वर्गाच्या राज्याचा दृष्टांत आहे आणि तिथं देवाचं वचन सांगते 4थं वचन, स्त्री संघाने मलिन झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत, जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत, ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहे. म्हणजे ही जी 1,44,000 जी निवड त्या ठिकाणी झालेली, हे स्त्री संघाने मलिन न झालेले, ते सदैव शुद्ध आहे. आणि जिथं कुठं कोकरा जातोय म्हणजे ज्या मार्गाने प्रभू येशू ख्रिस्त चाललेला फक्त त्याच मार्गावर, म्हणजे पूर्ण त्यांच्या आयुष्यभर निष्पाप निरागस राहणारे हे ते लोक ज्यांची निवड परमेश्वराने केली. म्हणजे स्वर्गाच्या राज्यापर्यंत ते निष्कलंक कसे होते. पण जर आपण आपला जर विचार केला, एक तर आपण तोही विचार केला पाहिजे की आपण त्या 1,44,000
किंवा ज्यावेळेला आपला नवा जन्म किंवा ज्यावेळेला आपल्याला प्रभू कळलाय तेव्हापासून कुठल्याही प्रकारच्या पापामध्ये आपण सापडू नये. देवाची जी निवड आहे त्याला आपण सार्थक असं ठरवायचंय, त्याला योग्य असं ठरवायचं. म्हणजे ज्या मरियेच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ती मरिया पूर्णपणे शुद्ध होती, ती कुमारी होती आणि धार्मिक होती. म्हणजे परमेश्वराने येशू ख्रिस्ताची निवड केली, मात्र ज्या मानवामध्ये त्याचा जन्म होणार होता, ती ज्या उदरामध्ये त्याचा जन्म होणार होता ती स्त्रीच मुळात पवित्र. आणि म्हणून इथं देवाचं जर वचन पाहिलं कलसेकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 12 वचन जर पाहिलं तर 12 वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक, आपल्याला देवाचे पवित्र लोक म्हटलेले, निवडलेले लोक म्हटले. आणि म्हणून आपण प्रत्येकाने ती सावधानता बाळगली पाहिजे की आपल्या हातून कुठल्याही प्रकारचं पाप न घडू. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे इथं जे वचन आलेलं आहे मत्तेचा 5वा अध्याय आणि 13 ते 16 वचन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जे वचन आलेले त्याच्यामध्ये जे सांगितलं तुम्ही पृथ्वीचे मीठ आणि मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने, आणि म्हणून आपल्याला सावध व्हायचं. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं 39वा अध्याय, योसेफाला विहिरीमध्ये टाकलेलं होतं, त्याच्या भावानेच टाकलं. पुन्हा ज्यावेळेला काही व्यापारी तिथून जाताना दिसले, परदेशी लोक त्या ठिकाणून जाताना दिसले, पुन्हा भावाच्या मनात आलं आपण आपल्या भावाच्या मरणाचा दोष आपल्यावर का लागायचा. पण म्हणून पुन्हा त्याला त्या विहिरीतून बाहेर काढलं आणि त्यांनी योसेफाला विकून टाकलं. आणि ज्या ठिकाणी तो गेला योसेफ, वचन असं सांगते त्याच्या काही देवाचा आत्मा वास करत होता. परमेश्वर त्याला चालवत होता आणि ज्या धन्याची जो चाकरी करत होता त्याच्या पत्नीचा त्या योसेफावर डोळा होता. आणि योसेफाने तीच बरोबर खूप कर्म करावं म्हणून ती त्याच्या मागे लागलेली होती. परंतु योसेफाने ते केलं नाही, त्याच्यावर आरोप झाले, पुन्हा त्याला तुरुंगात डाबण्यात आलं. आणि ज्यावेळेला स्वप्नाचा अर्थ राजाला सांगितला त्यावेळेला पुन्हा त्या राजाने काय केलेले, ज्या राज्यात तो होता म्हणजे त्या धर्मादाकडून तुरुंगात गेला, तुरुंगातून पुन्हा राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि अर्थ सांगितल्यानंतर योसेफाला त्याच्या सर्वस्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आला. मग जर आपण विचार केला, त्याच्या पात्रतेचा विचार केला, त्याच्या आयुष्यभर त्याने कुठं पाप केले नाही. पण यामुळे ज्या वेळेला आपण संदेश ऐकले आणि ज्या वेळेला तुमच्या कानावर वचनं पडतात त्या वेळेला बऱ्याच वेळेला स्तोत्र संहितेची वचनं तुमच्या कानावर पडतात, दाविदाचं नाव तुमच्या कानावर पडत असतं. दावीद जो मेंढरांच्या मागे राहायचा, ज्यावेळेला गल्ल्यात इस्रायल लोकांना नावं ठेवत होता, कसपटा समान समजत होता. त्यावेळेला दावीद शाऊलाकडे गेला, शाऊल राजाकडे त्या ठिकाणी गेला आणि शाऊलाला म्हटलं या गल्ल्याताला मी मारून टाकणार आहे, कारण
शमूएलाला पहिले पत्र 17व्या अध्यायामध्ये ते वर्णन त्या ठिकाणी सांगितलेले. आणि एवढा परमेश्वरावर दृढ विश्वास असणारा, एवढा परमेश्वराच्या मागत चालणारा, ज्याला परमेश्वराने गल्ल्याताला मारल्यानंतर राजा केलेले, म्हणजे मेंढपाळातून उचलून त्याला राजगादीवर बसवलेले, राजासनावर बसवलेले असा दावी. शमूएलाला दुसरे पत्र 11वा अध्याय जर पाहिला, ज्यावेळेला राजवैभव त्याच्याकडे आलं, राज सिंहासन त्याच्याकडे आलं, आणि त्यावेळेला तो गच्चीवर असताना त्याची नजर एका स्त्रीकडे गेली, जी त्याच्या सैनिकाची पत्नी होती. आणि त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये पाप आलं, त्या सैनिकाला त्याने लढाईमध्ये सगळ्यांच्या पुढे ठेवलं आणि त्याला मारून टाकलं आणि तिच्या बरोबर लग्न केलं. शमूएलाला पहिले पत्र 12वा अध्याय. म्हणजे या घटकेपर्यंत दावीद राजामध्ये जे पावित्र्य होतं, या घटकेपर्यंत परमेश्वराचं जे त्याच्यावर प्रेम, या घटकेपर्यंत जो परमेश्वर सतत त्याच्याबरोबर होता, परमेश्वराने पाहिलं की यांनी पाप केलेले, आणि जो सैनिक त्याच्यासाठी लढत होता, त्या राज्यासाठी लढत होता, त्याने त्याचाच घात केलेला आहे, त्याचा खून त्याने केलेला आहे, हे परमेश्वराच्या कानावर गेलं. आणि शमूएल याचा 12वा अध्याय, आणि तिथं जर पाहिलं तर तिथं नाथानाला त्या ठिकाणी पाठवलं आणि त्याने सांगितलं की आजपासून जे पाप तू केलेलेस, तुझ्या घराण्यातल्या सर्व स्त्रिया दुसरे लुटून नेतील, त्यांच्याबरोबर दुसरे कुकर्म कर. सगळ्या विचार करण्याच्या गोष्टी पावित्र्य दावीद राजामध्ये होतं. आज प्रत्येक पालक दावीद राजाची वचनं, दावीद राजाचं स्तोत्र जगासमोर, मंडळीसमोर मांडतो. स्तोत्रसंहिता 51वा अध्याय त्या पापाची कबुली दावीद राजाने त्या ठिकाणी केली. म्हणजे जो पात्र परमेश्वराच्या दृष्टीने पात्र होता, तो अपात्र झालेला आहे. आपल्याला तो विचार करायचा आहे, ज्यावेळेला आपण पात्र किंवा आपण निवडलेलं पात्र आहोत, ज्यावेळेला परमेश्वराने आपल्याला निवडलेले, त्यावेळेला मात्र त्याच्या पावित्र्यामध्ये टिकणं आपलं फार गरजेचं आहे. जर विचार केला आपण यादेन बागेचा, कारण अनुवादाचा 23वा अध्याय जर पाहिला, 12 वचन जर पाहिलं, त्यावेळेला परमेश्वर त्याच्या लोकांना राहतोय, ज्यावेळेला तुम्ही छावणी करून राहताय. आणि मला छावणी बघायला यायचं असते, मला छावणीमध्ये प्रवेश करायचा असतोय, त्यावेळेला तिथं काळजी घ्यायला सांगितली. तिथं देवाचं वचन सांगते, 12 वचनापासून त्या ठिकाणी सांगितलेले, जर तू बहिर्दिशेस तू जातोयस, तर तुझ्याकडे तुझ्या शस्त्रामध्ये एक कुदळ असावी, आणि तुझा जो मळ आहे तो तू झाकून टाकावा, कारण परमेश्वर तुझ्या छावणीला संरक्षण देण्यासाठी तो तिथे येणार आहे, आणि जर ती अमंगल दिसली तर तो निघून जाणार. यादेन बागेचं जर आपण पाहिलं, परमेश्वर बागेत उतरला असं त्या ठिकाणी सांगितलेले. म्हणजे परमेश्वर सगळ्या प्राण्यांबरोबर, परमेश्वर आदाम हवा बरोबर नेहमी त्या ठिकाणी बोलत होता, समक्ष त्या ठिकाणी बोलत होता. म्हणजे जोपर्यंत ते पात्र होते, जोपर्यंत आदाम हवा योग्य होते, तोपर्यंत परमेश्वर त्यांच्या जवळ जायचा, त्यांच्याबरोबर बोलायचा, त्यांना नियम शिकवायचा, त्यांच्याबरोबर हसायचा, त्यांच्याबरोबर राहायचा. मात्र ज्यावेळेला ते पापामध्ये सापडले, त्यांची लायकी संपुष्टात
परमेश्वराने त्यांना त्या पावित्र्यातून त्या बागेतून बाहेर काढले. हाच विचार आपल्याला करायचा. तुम्ही जर विचार केला, लुक्याचा 16वा अध्याय येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत राहिले. लुक्याचा 16वा अध्याय. सगळ्यांना ते वचन माहिती आहे, परंतु तुम्ही नीट तिथं तपासून पहा. लुक्याचा 16वा अध्याय लाजाराबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. जो गरीब, दुबळा, आजारी. मग वचन जर आपण पाहिलं मत्तेयाचा 25वा अध्याय, जेव्हा प्रभू पुन्हा जगात येणार आहे, पुन्हा या जगात येणार आहे, त्यावेळेला तिथं वचनच आपण बघूया. सुंदरचं वचन आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जो न्याय निवाडा, खऱ्या अर्थाने जो न्याय निवाडा आहे, तो न्याय निवाडा कसा राहणार आहे पहा. त्या ठिकाणी तिथं देवाचं वचन आपल्याला काय सांगते. 35व्या वचनापासून, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावास दिले, तानेला होतो तेव्हा मला प्यावास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही मजकडे आला. म्हणजे न्यायनिवाडा जो होणार आहे, न्यायनिवाडा जो होणार आहे, त्यावेळेला आपल्याला जी प्रश्नावली विचारण्यात येणार आहे, जे प्रश्न आपल्या कानावर पडणार, येशू आल्यानंतर काय विचारणार. म्हणून दाविदाचा स्तोत्रसंहिता 41वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये सांगतो, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करेल, परमेश्वर त्याचे रक्षण करेल, भूतलावर तो सुखी होईल, परमेश्वर त्याचा प्राण वाचवी. हा जो पात्रतेचा आपण विचार करत राहिलो. मी दावीद राजाबद्दल तुम्हाला सांगितलेले, योसेफाच्या लायकीबद्दल तुम्हाला सांगितलेले, योसेफाला परमेश्वराने कसं आशीर्वादित केलेले हे मी तुम्हाला सांगितलेले, दाविदाबद्दल सांगितलेले. त्याची लायकी होती, परंतु त्याने पाप केलं आणि त्याची लायकी त्या ठिकाणी, त्याची पात्रता त्या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टीने संपुष्टात आली. लुकाचा 16वा अध्याय जर पाहिला, लाजाराबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. आणि काय झालंय, ज्यावेळेला लाजार गरीब, लाचार, दुबळा त्या श्रीमंताच्या दारात पडला, दोघं गेले. तिथं सांगितलंय लाजाराला दूत उचलून घेऊन गेले. आणि श्रीमंत जो आहे तो खड्ड्यात गेला, म्हणजे त्याला पुरलं. लाजाराला मात्र दूत त्याच्या बरोबर घेऊन गेले. आणि ते कुठे घेऊन गेले आणि त्याच्या बरोबर कोण होतं ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा तिथं देवाचं वचन काय सांगते. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, मजवर दया करून लाजारास पाठवू, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी. जो श्रीमंत ख्याली खुशालीमध्ये, जो श्रीमंत माणूस लाजाराकडे लक्ष देत नव्हता आणि स्वतःकडे लक्ष देत होता, स्वतःच्या कुटुंबाकडे, स्वतःच्या घराकडे, स्वतःच्या पैशाकडे, स्वतःच्या धनाकडे जो लक्ष देत होता, त्याची परिस्थिती या ठिकाणी झाली. तो ज्यावेळेला नरकातून वरती पाहत होता, त्याच्या नजरेत पडला, तो लाजार नजरेस पडलेला आहे. आणि त्याच्या बरोबर अब्रामाच्या उरापाशी तो त्या ठिकाणी त्याला दिसलेला आहे. आणि म्हणून हा श्रीमंत माणूस आवाज देतोय, हे अब्रामा, हे बाप्पा, तू लाजाराला माझ्याकडे पाठव.
अब्रामाच्या बाबतीत जर विचार केला, त्याच्या पात्रतेच्या बाबतीत जर विचार केला, आज हा जो दृष्टांत आहे, हा स्वर्गाच्या राज्याचा अब्राम लाजाराच्या जवळ त्या ठिकाणी दाखवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. आणि हा श्रीमंत माणूस त्या ठिकाणी अब्रामाला ओळखत राहिलेला आहे. परंतु जर त्याच्या मागची जर परिस्थिती आपण पाहिली, अब्रामाला ज्यावेळेला 99-100 वर्षाचा असताना ज्यावेळेला मुलगा झाला, परमेश्वराने सांगितले की तुझ्या मुलाचं मला अर्पण दे. परमेश्वराने त्या अब्रामाला सांगितलेलं तो वाळूच्या कणा इतकी तुझ्यापासून मी काय करणार आहे, संतती निर्माण करणार आहे. हाच परमेश्वर 99-100 वर्षाचा असताना जेव्हा मुलगा दिला, हाच परमेश्वर त्या अब्रामाला म्हणतोय तुझ्या मुलाचं मला अर्पण कर. अब्राम उठला, आणि मुलाला घेऊन अर्पण द्यायला लागला. त्या वेदीवर त्या ठिकाणी ठेवलं. सुराच त्याने काय केलेलं होतं, उचललेलं होतं. आता छाटणार तेवढ्यात आवाज झाला, अब्रामा, इसाकाला मारू नकोस. म्हणजे परमेश्वर अब्रामाचा विश्वास या ठिकाणी पाहतोय, त्याचं जे पावित्र्य या ठिकाणी पाहतोय. आणि निवड कुठे केलेली आहे, येशू म्हणतोय तो तिथं स्वर्गाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी लाजाराच्या बाजूला दाखवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे त्याची पात्रता, त्याची लायकी देवाच्या दृष्टीने योग्य होती. म्हणजे स्वतःचा पोटचा मुलगा मागितलेला असताना तो डगमगला नाही. त्याला माहितीये परमेश्वराने दिलेले, परमेश्वर काहीतरी मार्ग यातून काढणार आहे. आपला विश्वास जळमळीत होऊ द्यायचा नाही. पावित्र्य त्याने टिकवले. जर विचार केला, वचनांचा जर विचार केला, आपल्याला तुम्हाला मला जे परमेश्वराने निवडले, कारण योहान्याचा 15वा अध्याय तिथे येशू ख्रिस्त म्हणतोय, तिथं देवाचं वचन आपल्याला शिकवतो. योहान्याचा 15वा अध्याय, सुंदरची वचने स्वतः येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्याला सांगत राहिलेले आहे. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, येशू ख्रिस्त आपल्याबद्दल विचार करत राहील, मी तुम्हाला दास करणार नाही. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करीतो हे दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळविले आहे. तुम्ही मला निवडिले नाही, तर मी तुम्हास निवडिले व नेमिले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे. महत्वाची गोष्ट आहे. इथं जर प्रभूने आपल्याला निवडलेले, येशूने जर आपली निवड केली, तर देवाचं वचन या ठिकाणी सांगते तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं, तुमची निवड टिकावी, ही देवाची इच्छा आहे. जर कलसेकराच्या पुस्तकामध्ये आपण पाहतोय 12 वचनामध्ये 3:12 जर त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते तुम्ही देवाचे पवित्र प्रिय निवडलेले असे लोक आहात, मग आपल्याला काय करायला सांगितले? आपल्याला जर त्याच्यामध्ये त्याच्या वचनामध्ये टिकायचंय तर आपल्याला काय करायला सांगितलेले? तिथं सांगितलेले म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगी द्या. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आप
आपसात क्षमा करा, प्रभूने तुम्हाला क्षमा केली, तुम्ही त्यांची क्षमा करा. निवडीला जे उत्तर द्यायचे, निवडीला जे फळ द्यायचे, ते फळ येशूचे गुण, प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण आपल्या ठाई उतरले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जे मत्तयाच्या 5व्या अध्यायामध्ये जे सांगितलेले, पुन्हा त्या वचनाकडे आपण येशू ख्रिस्त आपल्याला निवडल्यामुळं, आपण पवित्र असल्यामुळं, आपल्याला पवित्र केल्यामुळं, आपली निवड झाल्यामुळं तो तुम्हाला मला प्रत्येकाला म्हणतोय, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण मिठाचा जर खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? म्हणून या ठिकाणी दावीद राजासारखं, दाविदासारखं पापामध्ये सापडायचं नाही. यहुदासारखं, म्हणजे जो 24 तास प्रभू बरोबर राहिला, येशू बरोबर राहिला, लोभ त्याच्यामध्ये आला, तसं आपण त्याच्यामध्ये सापडायचं नाही. जर आपल्याला त्याने पवित्र केले तर थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 23-24 वचनामध्ये सांगितलेले, प्रभूच्या आगमन समयी तुमचा जीव शरीरातला निर्दोष असला पाहिजे. म्हणजे आपलं जे पावित्र्य प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत ते टिकलं पाहिजे. जसं योसेफाने टिकवलं, जसं अब्राहमाने टिकवलं, ते त्या लायकीचे होते. अब्रामाच्या बाबतीत जर विचार केला तो त्या लायकीचा होता. म्हणून लुकाच्या 16व्या अध्यायामध्ये अब्राम त्या श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यामध्ये लाजाराच्या बाजूला उभा राहिलेला तो दिसला. लाजार त्याच्या बाजूला. म्हणजे आपली निवड जर टिकली आणि निवडीला जर योग्य फळ आपण दिली तर आपली सुद्धा निवड त्या ठिकाणी, आपण इकडं तिकडं पडणार. पुढच्या वचनांमध्ये या ठिकाणी जर पाहिलं, मत्तयाचा 5वा अध्याय तर 14व्या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवत नाही, निवड ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश. प्रभू येशू ख्रिस्ताला झाकून ठेवायचं. जर येशूचं वचन तुमच्यापर्यंत आलं आहे, येशूची सुवार्ता तुमच्या कानापर्यंत पोहोचली, झाकून ठेवायची. आणि ज्यावेळेला आपण रस्त्याने चालतो, ज्यावेळेला आपण बाजारात जातोय, ज्यावेळेला मार्केटमध्ये आपण फिरतोय, त्यावेळेला हा ख्रिस्ती आहे असं लोकांनी म्हटलं पाहिजे. कारण निवड करताना येशू ख्रिस्ताने आपल्याला सत्य दिलेले, येशू ख्रिस्ताने आपल्याला पावित्र्य दिलेले, येशू ख्रिस्ताने आपल्याला नम्रता दिलेली, येशू ख्रिस्ताने आपल्याला लीनता दिलेली, ही सगळी आपल्यामध्ये दिसली पाहिजे. म्हणून कलसे 3:12-13 मध्ये सांगितलेले, म्हणून तुम्ही काय नम्रता, सहनशीलता, विश्वासूपणा ह्या गोष्टी आणलेल्या आपल्यामध्ये ठेवा. देवाचं वचन जर तुम्ही निवडलेले आहात. आणि म्हणून या ठिकाणी विचार करायचा, आपण खरोखर जगाचे मीठ आहोत, पृथ्वीचे मीठ आहोत, आपण खरोखर जगाचे प्रकाश आहोत. आणि म्हणून त्या प्रकाशाच्या प्रजेसारखे, थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय जर पाहिला तर त्या प्रकाशाच्या प्रजेसारखं चालायचं, अंधकारामध्ये राहायचं नाही. येशू आपला प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये चालायचं, येशू पासून बाजूला जायचं नाही. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना करूया यावेळेला. प्रेम पिता पवित्र परमेश्वर, सृष्टीच्या निर्माण करता बाप्पा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, वाजवून सासिका असो. आज पुन्हा एकदा बाप्पा या ऑनलाईन सभेमध्ये, भक्तीमध्ये सर्वांना संधी दिलीस तुझं वचन ऐकण्याची. आज माझ्या राजा जे वचन या ठिकाणी सादर झाले, येशू तू म्हटलेले तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात.
आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने सावध व्हायचे. आपल्यातला खारटपणा निघून न जाता तो खारटपणा आपल्यामध्ये टिकून राहावा असं प्रत्येकाने तो प्रयत्न करावा. हे यासाठी परमेश्वरा तू सांगितलं. चांगलं पण चांगली बुद्धी परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला दे. हे आज तुझी बाप्पा आज तुझ्या चरणाजवळ आलेलं असताना या भक्तीमध्ये बाप्पा हे माझ्या राजा तुझं ज्ञान जे वरून येते आणि जे चांगले ते आमच्या ठाई तू घाल. प्रभू येशू आम्ही तुझ्यामध्ये वाढावं बाप्पा असं. आज ज्यांनी वचन ऐकलेले बाप्पा खरोखर बाप्पा आजपर्यंत बाप्पा ते धार्मिकतेमध्ये आहेत बाप्पा, परंतु सैतान त्यांच्यावर जे पाश घालतोय बाप्पा हे माझ्या राजा त्यांनी त्या पाशातून सुटावं बाप्पा. यासाठी बाप्पा त्या सैतानातून धमकावला बाप्पा. आणि माझ्या राजा कुठलेही मोह बाप्पा हे माझ्या राजा त्या मोहामध्ये बाप्पा आम्ही सापडू नये बाप्पा. यासाठी तू आमचा सहाय्य करता. जगामध्ये भयंकर दिवस येत आहे आणि येशू तू म्हणलेले तुमच्या डोक्याचा केसाचा देखील नाश होऊ देणार. यासाठी बाप्पा तुझं वचन आम्हाला दे. तुझ्या वचनातलं सत्य तू आम्हाला दे. तुझ्या वचनातलं मर्म आम्हाला कळू दे. आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालून बाप्पा त्या वचनांचं बाप्पा संरक्षणाचं कवच बाप्पा आम्ही धारण करावं बाप्पा असं तू होऊ दे. तुझ्या वचनाने तू आम्हा प्रत्येकाला भर बाप्पा. तुझे मार्ग आम्हाला तू दाखव. तुझा प्रकाश आम्हाला दाखव बाप्पा. आमच्यातला अंधकार दूर होऊन बाप्पा आम्ही तुझ्या प्रकाशात वाटचाल करावी बाप्पा असंच तू. आज येशू जे आजारात असतील, ज्यांचं घर बाप्पा रोगराईने भरलेले अशा प्रत्येकाला बाप्पा तू सोड. हे माझ्या राजा त्यांना तू स्पर्श कर बाप्पा. त्यांच्या घरातली रोगराई बाप्पा तू दूर कर. तुझ्या कळपातले जे आजारी आहेत बाप्पा त्यांना तू स्पर्श कर. त्यांना तू आरोग्य दे माझ्या राजा. हे नाव तुझी बाप्पा माझी प्रार्थना तू ऐकलीस बाप्पा. आजच्या शाबातातले सर्व आशीर्वाद बाप्पा हे प्रेमित्या कर बाप्पा. आणि सर्व विश्रांती बाप्पा हे माझे राजा सर्व पावित्र्य बाप्पा जे लेकर बाप्पा आज वचन ऐकतात बाप्पा भक्तीमध्ये सामील झालेले आहेत माझ्या राजा त्या प्रत्येकाला तू दे माझ्या राजा. आणि म्हणून तुझ्या नावाचा जय. सुशांत त्याचा परिवार, अमोल त्याचा परिवार, रुपेश त्याचा परिवार, कल्याण त्याचा परिवार, तुषार त्याचा परिवार बाप्पा प्रत्येकाला तुझा आशीर्वाद. आमच्या मंडळीची काळजी घे बाप्पा. मंडळीच्या भोवताली तू राहा माझ्या आणि घडू दे तुझ्या नामाचा जय. आजची प्रार्थना तू ऐकलीस, आजची विनंती मान्य केलीस. खरोखर आभार तुझे मानतो. झालेल्या सर्व अपराधांची दरेन कृपेने तुझ्या येथून पुढची संपूर्ण वेळ काळ मी तुझ्याला सोडवितो. येशू तुझ्या प्रिय आणि गोड नावात म्हणतो आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले. तुझे राज्य जसे स्वर्गात असे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकराला मास. आणि जसे आम्ही आपला प्रयास होतो तसेच तो मास आणि आम्हास पक्षता तर आम्हास वाटपासून. कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. चला म्हटलं